हे अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. निमित्त ठरलं मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित स्वर्गीय वीरा स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट म्हटलं तर एक व्याख्या आठवते, ती म्हणजेच अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेओवी. अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेओवी. काळ करी मग गोलंदाजी समून आपली खी. मागे टपलं एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव. त्या साऱ्यांना चकवशील तर मी येईल तुझला दाव. चतुर आणि सावध तोची इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट हे राजा. हुकला आणि थांबला तो मात्र संपला. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. स्वप्नील. स्ट्रायकर एंडवरती संतोष. नॉन स्ट्रायकर एंडवरती कैलास. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू, पहिला लॉंग ऑनला आणि दुसरा एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. स्वप्नील. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये आपण पाहतोय नितीन होते. फिल्डिंग थोडीशी खराब होतीये. चेंडूला गॅदर केलं असतं, स्ट्रायकर एंडवरती फेकलं असतं तर फलंदाज बाद देखील होऊ शकला असतं. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जे तुम्हाला करायचं मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. स्वतःचं सामर्थ्य ओळखा. त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती मी काय करू शकतो, संघाने माझ्यावरती जिम्मेदारी का थोपवली आहे ते मात्र दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. मिड विकेटला फिल्डिंग खराब आहे. बॅकिंगसाठी योगेश पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत कंप्लीट होत आहेत 2 धावा. वारंवार चुका होत आहेत. एरर पाहायला मिळतात. अशा प्रकारे ज्या वेळेस तुम्ही एरर करता त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल देखील कमी होतो. पहिल्या चेंडूवरती विकेट पडला असता तर नक्कीच मी म्हणेल मनोबल वाढलं असं. इथे मिसफिल्ड पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर मिसफिल्ड पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 मिसफिल्ड पाहायला मिळतात. आतापर्यंत टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 3 धावा. मॅन्डेटरी षटक चालू आहे पॉवर प्लेचं. थोडीशी फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज केलेत. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर जो मात्र इनफिल्ड मध्ये येतो आणि मिड विकेटचा प्लेअर जो मात्र डीप मध्ये जाताना पाहायला मिळेल. यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एक चिकी सिंगल अशी मात्र कंप्लीट केली जाते. तुमच्याकडे तंत्र असणं गरजेचं आहे. कॉलिंग असणं गरजेचं आहे. येस नो वेट असं तुम्ही ज्यावेळेस कॉलिंग करता त्यावेळेसच एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ते सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. 4 धावा स्कोरबोर्डवरती. यावेळेस अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं. गुड लेंथवरती चेंडू येत होतोय. चेंडू राईज झाला. फलंदाज सरप्राईज होतो. एसटी रक्षक थोडेसे बीट झालते परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलंय. डॉट बॉलची समाप्ती. माही 11 अंबे म्हटलं तर एक मोठं नाव, ज्या नावाने टेनिस बॉल क्रिकेटला एक खूप मोठी स्पर्धा अशी मात्र करून दिली. यावेळेस चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पा खात असताना बॉल सीमा पार. वायडिश लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओ द फिल्डर एड. येतोय चौकार. बॅट मधून येतोय चौकार. 2 टप्पा खात असताना चौकार पाहायला मिळतोय. मिस्टॅम्प स्ट्रोक होता परंतु 4 धाव्यांची मोहर त्या फटक्यावरती. इथे रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा टिपिकल ट्रेडमार्क स्ट्रोक. संतोष गडगे ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा 4. पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल बिनबाद 12 आपण पाहू शकतो.
सुरुवात चांगली झाली आहे माही 11 आंबेळे संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला थोडंसं बॅकफूट वरती मोरया प्रतिष्ठान खाटेघर या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं की रख हौसला कि वो मंजर भी आएगा. अरे रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानाच्या आतमध्ये विन यू लूज इट डझंट मॅटर, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी कशी करतायत, स्वतःचं कर्तृत्व कसं सिद्ध करतायत हे महत्वाचं असतं. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. कैलास होते, अगदी त्यांना माहीत पडलं की चेडूने कमी उसळी घेतली. अशा वेळेला काय करायचं, तर फक्त कट करायचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. फाईन लेग मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सिंगल धाव अशी मात्र एक्झिक्यूट केली जाते. असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से घागर भर सकता है लेकिन सागर आपको भरना है तो बारिश लानी पडेगी. सिंगल डबलने तुम्ही धावसंख्येमध्ये पुढे जाऊ शकता, परंतु तुम्हाला एक फायटिंग टोटल उभा करायचे तर चौकार आणि षटकार अशी मात्र मारणं गरजेचं आहे. ते चौकार षटकार येतील का, की दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना विकेट्स रेग्युलर इंटरव्हल वरती येतील, हे देखील पाहणं महत्वाचं. यावेळेस हुक करायचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर आले होते. कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. 2 वेळा जीवनदान मिळतोय संतोषला आणि संतोष देखील खुश होत असताना पाहायला मिळतात. स्मिथ असे पाहायला मिळतोय जणू काही सकाळी चाय सोबत बिस्किट न खाता नशीब खाऊन आलेत असं नशीब आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष आणि संपूर्ण माही 11 आंबे संघाच्या बाजूने आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 14 वरती. स्लॉक करायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा फिल्डर फंबल होत आहेत. स्वतःच्या होम ग्राउंड वरती जर तुम्ही अशी कामगिरी करतायत तर मी म्हणेल तुम्ही बॅकफूट वरती आहेत, कारण स्वतःच्या घरच्या मैदानावरती सातत्याने आपण पाहत असतो, सराव केला जातो. त्यामुळे बाउंड्री डायमेन्शन कसे आहेत, पिच कसा बर्ताव करतोय हे सर्व माहीत असतो खेळाडूंना. कालच्या दिवसाचा विचार केला शिवलेश्वर शिवळे संघ याने वर्चस्व गाजवलं आणि त्यांच्या कॅप्टनने म्हटलं होतं की याच मैदानावरती आम्ही प्रॅक्टिस करतो आणि त्याचा फायदा आम्हाला मिळालाय. अगदी आजच्या दिवसामध्ये देखील तशी कामगिरी होणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर आले. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. कट अँड कट बाय दी बॉलर. गोलंदाज होतोय बाद. लागतोय पहिला झटका. स्कोरबोर्ड वरती 2 चेंडूंचं खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती दौलत शिंगोळे आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 वरती. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चाललाय ऑन साइडला. मिड विकेटला डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. फंबल होत आहेत. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और मेहनत से मेहनत, प्लेयर से प्लेयर मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. इथे आपण पाहतोय सातत्याने एरर पाहायला मिळत आहेत मोरया प्रतिष्ठान खाटेघर या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जीवनदान दिलं जातंय. वारंवार एरर पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा उचलला जाते माही 11 आंबे या संघाच्या माध्यमातून. खोलवा टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ स्ट्रोक. स्ट्रोक अप्रतिम होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब होती. बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता आणि इथे साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होतात.
3 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 20 वरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. हे षटकाचा विचार केला तर चांगली कामगिरी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच दौलत शिंगोळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अवघ्या 8 धावांचं षटक होतं. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 1 बाद 20 पाहायला मिळेल. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. थँक्यू सो. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती 1 बाद 20 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा विचार केला ज्यामध्ये आल्या 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा पाहायला मिळाल्या. या 20 धावांपैकी मी म्हणेल 6 ते 7 धावा या नक्कीच मिसफिल्डच्या जीवावरती आल्यात. अन्यथा गोलंदाजी चांगली होत होती. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील खाटेकर एक्सप्रेस हर्षल जो मात्र बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती तयार इंडिव्हिज्युअल पहिले सांघिक कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. सध्याच्या स्थितीला हर्षल स्ट्रायकर एंड वरती असेल. अरुण यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. चांगला फटका. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्डिंग चांगली होती. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला मॅचचा जर विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज. दोन्ही संघ फ्रंट फूट वरती मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हटलं जातं की गिरने से डरोगे तो उडान कैसे भरोगे और ये क्रिकेट है मेरी जान. यहाँ पे मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे बढ़ोगे. इथे मेहनत करावीच लागेल. दोन्ही संघांना स्वतःचं सामर्थ्य स्वतःच्या प्लेयर्सवरती विश्वास दाखवत असताना फ्रंट फूटवरती यावं लागेल. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक होता. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत इथे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. कैलास आणि अरुण गीते यांच्या माध्यमातून म्हटलं जातं की 12 पाऊंड पाठ फिरवा, अंतरून पाऊंड पाय पसरा. अगदी त्यानुसार चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होती. सबमरीन डिलिव्हरी होती. कट करण्यात येतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. नितीन पाहायला मिळतील. मिसफिल्ड होती. दरम्यान कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर अप्रतिम पाहायला मिळते. एका बाजूने अरुण, दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर कैलास पाहायला मिळतात. फिट प्लेयर आहेत कैलास यांच्याकडे पाहिलं तर कोण म्हणणार नाही की 3 धावा ते इतक्या सहजरित्या पळू शकतील. पण नक्कीच त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस हो गई गलती, हो गई बुल, दांडी 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 गुल. माही 11 अंबे संघ कारण विकेट गेल्या नव्हत्या. दुसऱ्या बाजूला बॅटिंग चांगली होत होती. शांत सावध सुरुवात करण्यात आली होती परंतु त्यानंतर हर्षलने काय कमबॅक केलंय. इथे पुल करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज जो मात्र फटका आपल्याला पाहायला मिळेल. ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ दी पार्क. बिग 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 हिट षटकार. जेव्हा पत्तरचे
टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वारवरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन आणि विकेटला क्विक रिप्लाय षटकाराने दिला जातोय. काय बॅटल पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो कंप्लीट होत असताना तिसरं. 3 षटकांची समाप्ती, 32 जावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 जावा, अर्थातच 10.76 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते आणि 3 षटकांची समाप्ती होती. 2 बाद 32 धावसंख्या पाहायला मिळेल माही 11 आंबेळे संघाची. थँक्यू सो मच डीजे कुमार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम असं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 3 षटकांची समाप्ती, 32 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा दौलत पाहायला मिळतील. जे दौलत यांच्या माध्यमातून 8 धाब्यांचं षटक होतं. असं दौलत यांना पुन्हा एकदा प्राचारित केलं जात आहे या षटकासाठी. कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लाके इस दुनिया में इंसान नहीं मिलता. दुसऱ्या षटकामध्ये प्रॉमिसिंग कामगिरी झाली आणि त्याचमुळे पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये बोलवण्यात येतो. इथे फिल्डिंग चांगली होती नितीन यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला मोरिया प्रतिष्ठान खाटेघर, दुसऱ्या बाजूला माही 11 आंबे असे 2 दादा मातब्बर आणि दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल मोरिया प्रतिष्ठान खाटेघर टीम आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. यावेळेस कॅचची संधी असेल. दरम्यान आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 या आकड्यावरती गेली आहे. दौलत यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज केले जात आहेत, जाळे बिनले जात आहेत आणि त्याचनुसार गोलंदाजी होती आहे. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती आहे. अवांतर धाव 1+ वाईड. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 37. फुकट ते पौष्टिक धावा येणं गरजेचं आहे. मग त्या बायज नाही येऊ दे किंबहुना वाईड नाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर येतात. हर्षल यांच्या माध्यमातून टिपला जातो झेल लॉंग ऑनला आणि त्यानंतर समाप्त होतोय. फलंदाजाचा के हाताची ओंजही ओपन केली आणि त्यामध्ये समावून घेतले शेंडूला. फलंदाज होईल बाद. लागतोय तिसरा झटका. अरुण गीते कैलास बॅक टू दी पवेलियन. क्रमांकावरती दुर्गेश आणि राम ही जोडी केपट्टीवरती आहे. रामचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला दौलत
यांचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत 2 विकेट्स त्यांनी देखील कॅरी केल्यात. यावेळी आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. फलंदाज थोडेसे शफल झाले होते. फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या रिझनला टार्गेट करायचं होतं. स्वतः ड्रिल करून दाखवतायत. स्कूप मारायचं होतं, स्वीप करायचं होतं, परंतु इथे वाईट बॉल. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 38 या आकड्यावरती 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. देखील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं समालोचन करतात, स्कोरिंग देखील करतात. आता डीजे ऑपरेटिंग करतायत. काही दिवसांनी मला वाटतंय की लाईव्ह मध्ये देखील घुसतील. इथे आपण पाहतोय फलंदाज थोडेसे प्रमाणामध्ये बीट होत असताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद होतोय धाबाच्या स्वरूपात. वाईट प्लस विकेट. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद होतोय. टीमची टोटल 43 आणि गडी गमावलाय 4. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता. 43 धावा स्कोरबोर्डवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळतील. राम यांच्या बॅटमधून अप्रतिम अशी फटकेबाजी. 300च्या स्ट्राईक रेटने 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. स्वतःच्या विकेटसाठी सॅक्रिफाईस व्हावं लागलं इथे दुर्गेश याला. इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज गणेश येतोय. असं मात्र नॉन स्ट्रायकर येण्यावरती असेल दौलत यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. 19 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय थोडासा चेंडू खाली राहतोय आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतील सदाशिव असतील. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर वाईड +1, तिसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईड, चौथ्या चेंडूवरती चौकार आला, वाईड प्लस विकेट आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात 1 धाव. 44 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे कट करायचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अशा रीतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट. 4 षटकांची समाप्ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. 44 धावा स्कोरबोर्डवरती. मॅचमध्ये आपण पाहू शकतो दोन्ही संघ सध्याच्या स्थितीला 50-50 आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला माही 11 अंबे, दुसऱ्या बाजूला मोरिया प्रतिष्ठान खाटेघर असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज 12th मॅनला गोलंदाज कोण आहे माहित नाही.
निखिल पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती आहे. 12th मॅनला 3-4 वेळ विसरला. तो म्हणतोय की 1 मिनिट सांगतो म्हणतात ना, गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं, अशी गत झाली आहे. कारण स्वतःच्या घरच्या मैदानावरती 12th मॅन देखील आहे, त्याला देखील नाव माहीत नव्हते. हरकत नाही गणेश, चालतं, इतकं होत राहतं. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. राम उर्फ छोटे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. पुल करायचा प्रयत्न दरम्यान मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत स्वप्नील. कॅच केली जाते कंप्लीट. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जातीये. माही 11 आंबे संघाची 5वा गडी बाद. तर झालंय काय, भाऊ गाणे लावलेत, मनातली व्यथा की काय, हा देखील मोठा प्रश्न असेल. यानंतर होणारी मॅच कामतपाडा विपक्ष खेडले तळवली हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान डाऊन दी बॉल फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली आहे. दरम्यान बॉल निघून चाललाय, असं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पाहतोय पहिल्या चेंडूवरती चांगला फटका होता. फिल्डिंगचे एफर्ट स्वप्नीलच्या माध्यमातून चांगले होते, परंतु 4 धावा रोखू शकत नाहीयेत 48 स्कोरबोर्डवरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतात. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. 6वा झटका लागतोय 48 या आकड्यावरती. फलंदाज मेघराजची केस संपुष्टात. मेघराज बॅक टू दी पवेलियन. निखिल सर, काहीतरी झालंयच, नक्कीच काहीतरी झालंय. मनातल्या ज्या भावना आहेत त्या गाण्याच्या स्वरूपात निखिल सरांच्या निघतायत. हरकत नाहीये, त्यांचं देखील गोड कौतुक. कारण ज्या ज्या वेळेस मुरबाडमध्ये कुठली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेले निखिलजी ठोंबरे सर ॲज अ DJ ऑपरेटर सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. त्यांचं देखील गोड असं कौतुक. विस्क्लान्स करायचं होतं. दरम्यान फलंदाज बाद होतोय. लागतोय 7वा झटका. बॅटिंग करत असताना माही 11 आंबे या संघाला आल्या पावली. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये लागत असताना 7वा झटका. सुनील माळी सर बॅक टू दी पवेलियन. ते आपण पाहू शकतो सुनील माळी सर आहेत भगवा चषकाचे प्रमुख आयोजक, निर्माते, रचयिते, शिल्पकार, ज्यांच्या स्वप्नातून ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही दिवसांनी जर पाहायला गेलं तर 11 जानेवारी ते 18 जानेवारी ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतात. कॅच झाली आहे ड्रॉप. इथे आपण पाहतोय धावेंसाठी संघर्ष केला जातोय आणि तोपर्यंत
कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल इथे अंपायर किती धावा असतील 2 धावा पाहायला मिळतील 50 या 50 धावा स्कोरबोर्ड वरती 7 घड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन टेपलंय येणारे 30 चेंडू 51 धावांची गरज असेल अशी मात्र सध्याच्या स्थितीला मोरिया प्रतिष्ठान खाटेकर या संघासमोर कामतपाडा विपक्ष खेडले तळवली असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय ओम साई कामतपाडा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले त्यामुळे विनंती असेल खेडले तळवली टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला 51 धावांची गरज आपण पाहू शकतो तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे माही 11 आंबे टीमने आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते मात्र माही 11 आंबे संघाला 2 धावांची पेनल्टी जी मात्र बसलेली आहे कारण ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेजिंग देखील कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे ज्यावेळेस पहिले षटक कंप्लीट होईल त्यावेळेस 2 धावा आम्ही नक्कीच ऍड करू मोरिया प्रतिष्ठान खाटेकर या संघाच्या अकाउंट मध्ये या गोष्टीची नोंद करून घ्यायची टॉस ओपन करणार आहोत एका बाजूला कामतपाडा संघ दुसऱ्या बाजूला खेडले तळवली असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील टॉस बॉक्स मध्ये निखिलजी ठोंबरे सर आपल्याला पाहायला मिळतील चला दोन्ही टीमचे कर्णधार केटी बॉयज खेळले तळवली आणि त्यांच्या विपक्ष ओम साई कामतपाडा गोविंद टॉस साठी चला दुसरा आहे का कॅप्टन ओके चला केटी बॉयज जयदीप दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत टॉस आपण करतोय दोन्ही टीम 5 षटकांची लढत आहे पहिल्या फेरीतील अंतिम सामना हेडाचा कॉल आणि ते हेडच आलेला आहे केटी बॉयज टॉस जिंकलाय समोर कामतपाडा संघ काय निर्णय घेशील फिल्डिंग ऑल द बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघ स्पेशली वेळेमध्ये उपस्थित राहिले दोघांचं कौतुक केटी बॉयज खेळले तळवले विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा एक मानाचं करंडक या खाटेकर गावातील विराट स्मृती चषक अर्थातच मोर्या प्रतिष्ठानचं हे दमदार आयोजन 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर धन्यवाद नमस्कार या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराट स्मृती चषक 2024 पर्व 6 विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोर्या प्रतिष्ठान खाटेकर अर्थातच स्वर्गीय विराट स्मृती आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये माही 11 आंबेळे पहिल्यांदा मला वाटतं कोणती क्रीडा स्पर्धा खेळत असताना माही 11 आंबेळे संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे कारण ड्रेसिंग
कंपल्सरी या क्रीडा स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. माही 11 संघ म्हटलं की सुनीलजी माळे यांच्या सुकन्याच्या नावानं हा संघ नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. आणि कमीत कमी जास्त टी शर्ट्स आपल्या छापल्यानंतर हा परिणाम होत असेल. हे 2 धावांची पॅनल्टी आहे आणि त्याचा किती तोटा होतो ते आपल्याला पाहायचं आहे, कारण इथे एक एक धाव महत्त्वाची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वप्नील बिराडे आणि त्याच्या जोडीला सदाशिव खाटेगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लक्ष आपण पाहिलं 30 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष. आज हितेश डोंगरे संघामध्ये उपलब्ध नाही आहे, त्याची किती कमी भासते संघाला ते आपल्याला पाहायचं आहे. परंतु महत्त्वाचा गोलंदाज म्हणून अरुण गीतेची जी 2 षटकं आहेत ना ती महत्त्वाची राहतील. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. कालच्या दिवसामध्ये झालेलं चषक अर्थात शिवछत्रपती चषक ओजिवले गावची एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब ज्याच्या नावावर आहे तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवर खाटेगर गावचा एक सुपरस्टार उभरता सितारा म्हणून ज्याची खूप मोठी ओळख राहिलेली आहे तो खेळाडू सध्याच्या घडीला स्वप्नील बिराडेला आपण स्ट्रायकर एंडवर पाहतो. नॉन स्ट्रायकर एंडवर सदाशिव खाटेगर आहेत. मुख्य पंच आपण धर्मेंद्र वर्मा सर पाहतोय. स्क्वेअर लेग पंच सागरजी कापडी सर आहेत. जाव्या मैदानाच्या आत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्याबरोबर जेवढा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात 51 धावांचं लक्ष. गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल बिग हिट करायचा आहे. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला झेल पकडला. पहिला धक्का टीम विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेगरला. शून्य धावात एक फलंदाज बाद. माही 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. माळशेज क्रिकेट असोसिएशन मध्ये या संघाचा दबदबा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. या संघाला जर तुम्हाला पराजित करायचा असेल तर पहिलाच सामना, कारण एकदा पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांची कामगिरी नेहमीच दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला अरुणला पाहतोय. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवत आपल्या संघाची चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या बाजूला स्वप्नील शून्याचा चष्मा घालत मैदानाच्या बाहेर आले. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अरुणला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडवर बॅटर नितीन. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज. तिथे गणेश डायरेक्ट हिट. इथे सदाशिवला आता मागे यावं लागलं असतं. एक सिंगल आली. या संघामध्ये वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून गणेशची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजी गोलंदाजीमध्ये जेवढा दमखम दाखवत नाही तेवढा क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा दमखम नेहमी पाहायला मिळतो. एक धाव एक फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय ते 51 धावांचं. एक धाव धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर सदाशिव. गोलंदाजी मार्कवर अरुण घेते. अरुणचा बॉल बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. ही खासियत राहिली या खेळाडूची. घरचं मैदान आहे. पुरेपूर अनुभव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौका. चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अरुण गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर मागील वर्षीची क्रीडा स्पर्धा आठवा. तिथे मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याच्या नावावर आहे तो सदाशिव. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत ते अरुण गीते या गोलंदाजाने. एक विकेट मिळवत 5 धावा त्याने जे मात्र खर्च केलेला आहे. 51 धावांचं लक्ष.
प्लस 2 धावांची पॅनल्टी ती पहिलं षटक संपल्यानंतर आपण ऍड करणार आहोत विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान काटेगरच्या अकाउंटमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. सदाच्या पॅटमधून अजून एक सदा बहार फटका. चेंडू सीमा पार 4. नऊ धावा प्लस 200 जी पॅनल्टी होती ती आपण ऍड केलेली 11 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अरुण. रिव्हर्स आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 15 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टीम विराट स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेगर 4 रन. कडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. त्याच्याच पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राम भांडे. छोट्याच्या हातामध्ये बॉल आहे. तो गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका मैदानामध्ये दाखल झालाय नितीन आणि नितीनच्या पाठमधून चपराक 4 रन. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवर. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. दुर्गेश थोडेसे दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेगर धापलकावर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धापलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दुसरं. 5 षटकांची लढत आहे. 51चा पाठलाग मैदानामध्ये करायचा. गोलंदाज तयार आहेत. राम भांडे. कंबॅक करावा लागेल रामला. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतो. हलकंसं अपील होतं पंचांकडे. पंचांचा मात्र नकार येईल. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. 20 धावा धावपलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. माही 11 आंबेळे कालच्या दिवसामध्ये विजेते पद त्यांनी शिवछत्रपती चषकामध्ये मिळवलंय. अपेक्षा आहेत या संघाकडून. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आमच्यावर सातत्यानं प्रेम करणार आणि जिथे जिथे क्रीडा स्पर्धा जिथे जिथे माही 11 संघ खेळतो चंद्रकांतजी पडवळ साहेब आणि त्यांच्याबरोबर अरुणजी पवार साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय राम या खेळाडूला. इथे टाकलेला हा बॉल. व्हॉट अ शॉट. फटक्यामध्ये वजन. धावा अर्धा डझन. सिक्सर इथे खेळलाय. खाटेगरची रन मशीन सदाच्या पाठमधून. सध्याच्या घडीला योगेश यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तर दुसऱ्या बाजूला तितकंच टेन्शन सध्याच्या घडीला माही 11 संघाचे ओनर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथे कॅप्टनशिपची अग्नी परीक्षा आहे. इथे कॅप्टनशिप कशी होईल ते पाहायचं. 26 धावा 25 बनवायच्यात. अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक. राम भांडे.
इथे सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक गणेश माळी आपल्याला पाहायला मिळाले आणि गणेश माळीकडून कमीत कमी या चुका होताना पाहायला मिळतात. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. टीम स्वर्गीय विराट स्मृती 11 खाटेगर आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती शेवटचे 18 बॉल आणि 24 धावा. डीजे षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा. पहिली 5 ओव्हर झाल्यानंतर तोंड पाण्यासारखी झाली होती मोर्या प्रतिष्ठानच्या सर्व खेळाडूंची, पण पहिल्या 2 षटकात 27 आल्यानंतर आता त्यांची तोंड जरा खुललेली वाटतात. आता काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 18 बॉल आणि 24 ची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाही. मेघराज आले गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी. डायरेक्ट हिट होऊ शकले नाही. एक सिंगल आली सदाशिवच्या पाठमधून. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 28 धावात. 17 चेंडू 23 धावांचं समीकरण. विकेटच्या शोधामध्ये माही 11 आंबेळे. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोर्या प्रतिष्ठान. हा संघ एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विराटच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. 28 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. चांगला झेल पकडला भावेशने. फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा धावपलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दौलत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा. 23चं समीकरण. 16 चेंडू शिल्लक आहेत. हे 4 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. इथे गोलंदाजी कशी होत्या ते मात्र आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला यंगस्टर खेळाडू आहे मेघराज. त्याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. 28 धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद. 16 चेंडू आणि 23चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू. वॉटर शॉट. डीप अक्षरा कव्हरला. लाजबाब क्लासिकल हा इथे टाकलेला हा चेंडू हळबार पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील सुनीलजी माळी. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 33 धावा. 33 लॉस ऑफ 2. स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. सुनीलजी माळे यांना कॅप्टनशिप भरपूर महत्वाची आहे. कोणत्या एंडने कोणता गोलंदाज वापरला जाईल ते आपल्याला पाहायचं. 33 धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार सध्याच्या घडीला मेघराज. समोर सदाशिव. इथे टाकलेला हा भन्नाट वेगाने चेंडू. पंचांचा अंतरचा इशारा आहे. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 34. 34 धावा. 14 चेंडू 17चं समीकरण. 14 चेंडू 17 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं यानंतरच्या षटकामध्ये समालोचन कक्ष एंड करून अरुण गीतेला षटक दिलं जाऊ शकेल. शेवटचे 13 बॉल 17चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. सुनील माळे आले. बॉलवर एक सिंगल आली. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. संधी द्याल डीजेला.
प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 35 ऑन द बोर्ड, 35 धावात, 12 चेंडू 16 इथे डिपेंड होतील का ते आपल्याला पाहायचं. की दुसऱ्या बाजूला सदाशिव आणि दौलत 11 बॉल फेस केले. सदाशिवने 21 धावा बनवल्या. 2 बॉल फेस केले दौलतने, त्याने 5 धावा बनवल्यात. यानंतर केटी बॉयज खेळले तळवली. हा संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. पाखरू आज आभाळामध्ये उडेल का ते पाहायचं आपल्याला. आतापर्यंत जमिनीवरच आहे पाखरू, ते आकाश भरारी घेणार का ते पाहायचं आपल्याला. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा, 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. श्वान आपण पाहतात मैदानामध्ये येत असताना. शेवटचे 12 चेंडू आणि 12 बॉलमध्ये 16 धावा. राम भांडे पहिला चेंडू वेगाने टाकलाय छोट्याने, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 11 चेंडू आणि 16चं समीकरण. 11 चेंडू 16 धावा. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की कॅप्टनशिप अतिशय महत्वाची राहील. इथे आरोनला 2 षटकं न देता राम भांडे छोट्याला 2 षटकं दिलेले आहेत आणि त्याने पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 11 बॉल 16. सदाशिव ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं, व्हॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर. पाखरू आलंय आणि पाखरू साठीच गाणं जबरदस्त. 10 बॉल 10. इथे टाकलेला हा चेंडू आणि ते बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाला तो सदाशिव. शेवटचे 9 चेंडू 10चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये जो संघ खेळतोय ना, ज्यांच्या नावावर आत्ताच एक रेकॉर्ड आहे, ते चषक आठवा, शिवछत्रपती चषक ओजिवले. तिथे हीच परिस्थिती होती. 8 बॉल 9 त्या बनल्या नव्हत्या. आता परिस्थिती 9 बॉल 10 आहे. त्या बनल्या जातील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राम भांडे छोट्या स्ट्रायकर एंडवर हर्षाला. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांकडे खूप मोठा अपील आणि फलंदाज इथे बाद होईल. अजून एक धक्का, दुसरी विकेट. राम फलंदाज बाद. की दौलत बाद झाल्यानंतर त्या धावा होऊ शकल्या नव्हता. सदा होता बॅटिंगसाठी, आता सदा बाद झाला. दौलत मैदानाच्या आत. आता मॅच विनर कोण ते आपल्याला पाहायचं. शेवटचे 8 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. एका बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि तिथेही पहिल्याच सामन्यामध्ये हेच इक्वेशन होतं. टीम माही 11 आंबेलेचं 6 चेंडू 9 धावांची गरज होती. तिथे मेघराजने त्या धावा डिपेंड करत त्या स्पर्धेचं चॅम्पियन त्यांना बनवलं होतं. आज काय घडतं ते पाहायचं आपल्याला. मॅच अतिशय महत्वाची. डू ऑर डाय. इथे जिंकेल तो टिकेल आणि पराभूत तो स्पर्धेच्या बाहेर. त्यामुळे हा सामना महत्वाचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. राम भांडे ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार. 8 चेंडू 10 धावा.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड. मला वाटतं तिथे मनोज आहे आणि मनोजने केलेली चुकी आहे. इथे एक एक धाव महत्वाची. एका धावेची किंमत इथे 51,000. इथे 2 धावा येतील. संघात धाव संख्या 43. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. मला वाटतं किशोर पवार आता उपस्थित होत आहेत. पहिल्या मॅचसाठी ते उपस्थित नव्हते. मोहनने त्यांची पूर्णपणे जागा भरून काढली. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. तिथे पंच सागर कापडे यांचा अवांतरचा इशारा. वाईड चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 7 आणि धावा बनवायच्या 7. सात चेंडू 7. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे तिथे क्षेत्ररक्षक ओर थ्रो आणि इथे 2 धावा. शेवटचे 6 बॉल 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टीम स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेघरला समोर माही 11 संदेडी जिल्हा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. विजयासाठी 5 धावांचं लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जी आवश्यकता आहे तेच क्रिकेट मैदानामध्ये दौलत कडून खेळलं जातं. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोचेल ती 48 या धावफलकावर. 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू टॉपे. चेंडू हवेत आणि इथे नो बॉल. पंचांचा इशारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि टीम स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेघर या सामन्यामध्ये विजय. अभिनंदन. हार्ड लक टीम माही 11 आंबेळे.